भावे जीवन यज्ञ समर्पण, भावे जीवन यज्ञ समर्पण, समिधामय ही काया साधन, भावे जीवन यज्ञ समर्पण। असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभविणे हेच आमुचे शील, अशा ध्येय प्रेरित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दीनिमित्त मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून सादर होत आहे संघ प्रचारकांची जीवनकथा। श्रीराम मंदिर आंदोलनापुरतेच मोरोपंत पिंगळे यांचे कार्यकर्तृत्व मर्यादित नाही। हजारो वर्षाच्या परचक्रामुळे हिंदू समाज आपली मुळे विसरून गेला होता। परकीय इतिहासकारांनी रचलेले कुभांड खरे मानून हिंदूंना या देशात आक्रमक ठरवले गेले। त्यातून आर्य आक्रमणाचा सिद्धांत मांडला गेला आणि या सिद्धांताचा आधार घेऊन हिंदूंना विशेषतः ब्राह्मण बांधवांना टीकेचे लक्ष केले जात होते। मोरोपंत यांनी इतिहास संकलन समितीच्या माध्यमातून सरस्वती नदीचा उगमापासून शोध घेतला। पुरातत्वतज्ञ, इतिहास संशोधक, लोकसाहित्य व संस्कृती संशोधक यांच्या मदतीने सरस्वती नदीचा घेतलेला शोध अनेक भ्रामक कल्पनांना मूठमाती देणारा ठरला। सरस्वती नदीचा शोध, संस्कृत भाषेचा प्रसार, स्थानिक इतिहास संकलन अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून मोरोपंत पिंगळे यांनी भारतीय इतिहास संशोधनाला नवीन दिशा दिली। परिणामी परकीय अभ्यासक आणि संशोधक यांनी पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनातून मांडलेला भारताचा इतिहास नव्या संदर्भासह जगासमोर आला। छत्रपती शिवाजी महाराज हे मोरोपंत यांचे आराध्य दैवत होते। रायगड, श्रीशैलम इत्यादी ठिकाणच्या माध्यमातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हिंदू समाजात कायम जागृत राहील अशी योजना केली। मोरोपंत पिंगळे महाराष्ट्रात प्रचारक म्हणून आले तो काळ सामाजिक राजकीय संघर्षाचा होता। संघ शाखांमधून स्वयंसेवक घडवताना सामाजिक जीवनात, संस्था जीवनात संघ विचाराचा प्रभाव निर्माण करून मोरोपंत यांनी समाज आणि संघ एकजिन्सी केला। ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील संघकाम हे त्याचे उदाहरण आहे। 1960च्या दशकात या भागात जर संघविचार पोहोचला नसता तर आज तेथे काय परिस्थिती असती याची कल्पना केलेली बरी। तलासरी, देवबांध, मामणोली अशा केंद्रातून आदिवासी भागातील विकासासाठी आवश्यक असणाऱ्या योजना मोरोपंतांनी कार्यान्वित केल्या। परिणामी स्थलांतर, धर्मांतर रोखले गेले, श्रद्धा जागृती झाली। मोरोपंत यांच्याकडे उत्तरायुष्यात गोरक्षण हा विषय आला। केवळ गोरक्षण, गोवर्धन एवढ्यापुरता हा विषय मर्यादित न ठेवता मोरोपंत यांनी त्या विषयाला वैश्विक स्वरूप प्राप्त करून दिले। गाय, शेती, उद्योग यांची सांगड घातली। गाय ही धार्मिकदृष्ट्या पूज्य आहेच, तशीच ती आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे हे समजावून सांगण्यासाठी काही प्रयोग केले। गोविज्ञान संशोधन केंद्र निर्माण झाले। आज गो आधारित शेतीचे प्रयोग सर्वत्र होताना दिसत आहेत। हा मोरोपंत पिंगळे यांच्या दूरदृष्टीचा परिणाम आहे। मोरोपंत पिंगळे संघाचे प्रचारक होते। संघाने दिलेल्या जबाबदारीचे त्यांनी आपल्या कल्पकतेने, योजकतेने सोने केले। आणीबाणीनंतर एका बौद्धिक वर्गात ते म्हणाले होते, आणीबाणीमुळे संघ 20 वर्षांनी पुढे गेला। मोरोपंत पिंगळे यांनी केलेली आंदोलने आणि प्रकल्पाची उभारणी पाहता मोरोपंतांनी संघ 50 वर्ष पुढे नेला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। अशा संघ समर्पित योजक, प्रचारक
मोरोपंत पिंगळे यांचे 21 सप्टेंबर 2003 रोजी निधन झाले. त्यांना मनपूर्वक कोटी कोटी अभिवादन. जय श्रीराम. आचार विचारन उच्चारातून संघाला पोषक द्यावे. आचार विचारन उच्चारातून संघाला पोषक द्यावे. आत्मग्लानीतील हिंदू सारे, आत्मग्लानीतील हिंदू सारे जागृतीत संचित व्हावे. आचार विचारन उच्चारातून संघाला पोषक द्यावे. राम जन्मभूमी आंदोलन ते पालक झाले मायेने. अस्मिता श्रद्धा अन्वारसा अधोरेखिला मनोभावे. आचार विचारन उच्चारातून संघाला पोषक द्यावे. आदिवासींना विकास गंगा प्राक्षाळी संघाद्वारे. धर्मांतरणा बाधा होण्या हिंदू एकत्रित यावे. आचार विचारन उच्चारातून संघाला पोषक द्यावे. हा लेख, अभिवाचन आणि सादरीकरण आपल्याला आवडलं असेल तर लाईकचं बटन दाबा. शेअरचं बटन दाबून हा लेख संघाच्या समर्थकांना, संघ स्वयंसेवकांना आणि समाजातील सज्जन शक्तीपर्यंत आपण अवश्य पोचवावा ही विनम्र विनंती. या यूट्यूब व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रियांसाठी भरपूर जागा आहे. आपल्या प्रतिक्रियांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपल्याला हा उपक्रम आवडला असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबून माझ्या या उपक्रमाला सदिच्छा द्याव्यात ही विनम्र विनंती करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. भावे जीवन यज्ञ समर्पण. भावे जीवन